शिवराज कॉलनीतील तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर कार्यवाही न झाल्यास 7 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। येथील शिवराज कॉलनी परिसरात तुंबलेल्या नाल्यांमुळे व साचलेल्या गटारांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। परिसरातील गटारांमध्ये सांडपाणी व घाण साचत असून तुंबलेल्या नाल्यांमुळे अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या समस्येबाबत यापूर्वी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता। प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र दिलेल्या मुदतीनंतरही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। त्यामुळे प्रशासनाने 25 ऑगस्टपर्यंत आम्ही या गोष्टीबाबतची दखल घेऊ अशी ग्वाही दिली होती, मात्र ती तारीख उलटून गेली तरी कोणत्याही बाबतीत लक्ष दिलं जात नाहीये। म्हणून 7 सप्टेंबर 2026 पासून शिवराज कॉलनी इथं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आंदोलनानंतरही नागरिकांना न्याय न मिळाल्यास पुढील काळात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। शिवराज कॉलनीतील नागरिकांचा हा प्रश्न सार्वजनिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनाबाबत काही गैरप्रकार झाला तर त्याला सर्वस्वी गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती जबाबदार राहील याबाबतचे निवेदन सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।